नमस्कार, मी टागोरनगर या भागातून बोलतोय. आपण मागच्या बाजूला बघू शकताय की कशा प्रकारे एक खांब पूर्ण वाकून गेलेला आहे इलेक्ट्रिकचा आणि मोठी दुर्घटना होता टळली. तर इथं सगळ्याचं सुदैव की अशी काही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नाही. परंतु आपण लक्षामध्ये घेतलं की जर समजा अवाढव्य झाडांची छाटणी ही जर वेळेवर झाली, तर मग अशा दुर्घटना ओढवणार नाहीत. विजेच्या तारा तुटल्यात. कालपासून जी लाईट गेलेली आहे, तर ती अजूनपर्यंत आलेली नाही आणि काम जरी सुरू असलं युद्ध पातळीवर, तरी सुद्धा यंत्रणांची सुद्धा सर्व प्रकारची शक्ती वाचू शकते. कशी? जर समजा वेळेच्या आधीच ही कामं झाली. म्हणजे ज्या ठिकाणी असं वाटतं की तारांवरती मोठी-मोठी झाडांच्या फांद्या आलेल्या आहेत, त्याची छाटणी जर वेळेवर झाली, तर कदाचित नागरिकांनाही त्रास होणार नाही आणि संबंधित यंत्रणांना सुद्धा ताण पडणार नाही, असं मी सांगू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार. हे नगरपालिकेवाल्यांनी 2 महिने आधी जर सगळं केलं असतं तर हे एवढा त्रास पुरला नसता आम्हाला. आता म्हणजे आम्हाला म्हणजे रात्री लाईट नसते, नाला असल्यामुळे आम्हाला झोप होत नाही आणि शिवाय इतके मच्छर आणि सापाची पिल्लं निघताय भरपूर आणि नाला बी काढायला कोणी येत नाही आणि काहीच नाही. हे टागोरनगर मध्ये पावसाळ्याच्या आधी जर एवढं हे केलेलं असतं, फांद्या वगैरे तोडल्या असतात, तर एवढं नुकसान झालं नसतं. आणि अचानक आमच्या इथं लाईट गेली, पोल पडून गेला. एवढं फक्त लक्ष दिलं असतं तर आज एवढं दुर्घटना म्हणजे आमच्या घरातल्या पोरांवर किंवा आमच्यावर पडली नसती. रात्रभराची अक्षरशः लाईट नाही आहे, रात्रभराचा पोल पडला आहे, कोणी बघायलाही सुद्धा आलं नाही आमच्या इथं. आणि सफाई सुद्धा होत नाही आमच्या इथं वेळेवर व्यवस्थित. नाले सफाई होत नाही. डासाचं प्रमाण पण आमच्या टागोरनगरमध्ये खूप प्रमाणामध्ये आहे. नमस्कार. काल जी घटना घडली, मागे तुम्ही बघत आहात झाडे पडलेली आहे. काल अक्षरशः मी कामावरून येत असताना पुढे 2 पावले जर मी मागे असती तर ते झाड माझ्या अंगावर पडलं गेलं असतं. आज मी तुमच्या समोर इथे दिसली नसती. माझ्या लेकरात त्यांच्याकडे कोणी बघितलं असतं. जर नगरपालिकेने हे वेळेवर झाडांची झाडणी केली असती, झाडे वेळोवेळी झाडले गेले असते, तर आज ही दुर्घटना घडली नसती. आणि आज सकाळचंही कोणीच इथे बघायला सुद्धा फिरकलेलं नाही.